बातमी पुण्याची आहे। पुण्यात स्वारगेट आगारातून रिक्षा चालकाची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। हकालपट्टी केल्यानं रिक्षा चालक आक्रमक झालेला आहे। रिक्षासाठी तातडीनं जागा देण्याची मागणी या चालकानं केलेली आहे। तसंच अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा रिक्षा चालकांनी दिलेला आहे। आमचे प्रतिनिधी पुण्याहून रोहन कदम आमच्या सोबत आहेत। रोहन, काय अधिक माहिती आहे? खरं तर स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर स्वारगेटच्या सगळ्या कारभारावर जो आहे तो ताशेरे ओढलेले होते। या स्वारगेट आगारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षा चालक जे आहेत ते रिक्षा घेऊन येत असतात आणि अनेक रिक्षा चालक यांचे परवाने नसतात किंवा गुंडगिरीची भाषा जी आहे ते या रिक्षा चालकांकडून अनेकदा केली जाते, असा आरोप तक्रारी ज्या आहेत त्या वारंवार प्राप्त झालेल्या होत्या। त्यानंतर आता स्वारगेट एसटी आगाराने मोठी भूमिका घेतलेली आहे। सगळ्या सरसकट रिक्षा चालकांना जे ते आता स्वारगेट आगारामध्ये मनाई केलेली आहे। यापूर्वी तोंडी परवानगी जी आहे ती दिलेली होती आणि एका कोपऱ्यामध्ये रिक्षा लागायच्या, परंतु या सगळ्या रिक्षा सर्रास स्वारगेट आगारामध्ये फिरताना देखील पाहायला मिळायच्या। परंतु स्वारगेट आगाराने आता या सगळ्यांना बाहेरच हटकल्यामुळे, आतमध्ये येऊ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये जे ते असंतोष व्यक्त झालेला पाहायला मिळतोय। स्वारगेट आगारातील सगळ्या एसटी कर्मचारी असतील किंवा इतर सगळ्या संघटना ज्या आहेत त्या कदाचित रिक्षा चालकांच्या पाठीशी होत्या, अशा प्रकारचं मत जे ते वेळोवेळी मांडलं जात होतं। परंतु आता स्वारगेट मध्ये आतमध्ये येऊ न दिल्यामुळे या रिक्षा चालक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत। येत्या काही दिवसांमध्ये ते आंदोलन देखील स्वारगेटमध्ये करणार आहेत। त्यामुळे आता या सगळ्या रिक्षा चालकांच्या माध्यमातून नेमकं एसटी महामंडळाला आणि स्वारगेट आगाराला धारेवर धरलं जात आहे का, हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर पुण्यात स्वारगेटमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता एसटी आगार प्रशासन हे सतर्क झालेलं आहे। रिक्षांना त्यांनी येण्यास मनाई केलेली आहे।